Hello everyone. So our next chapter is barriers to communication. आता कम्युनिकेशन मध्ये बॅरियर्स कसे येतात किंवा बॅरियर्स म्हणजे काय? तर आपलं कम्युनिकेशन जे आहे तर त्याच्यामध्ये एक गॅप तयार होते. म्हणजे सेंडर आणि रिसिव्हर मध्ये एक गॅप तयार होते किंवा त्याच्यात मिसअंडरस्टँडिंग होतं, मिसइंटरप्रिटेशन होतं. म्हणजे बॅरियर. सेंडरने सेंड केलेला मेसेज जो आहे तर तो रिसिव्हर पर्यंत पोहोचत नाही किंवा प्रॉपरली पोहोचत नाही. तर त्याच्यामध्ये 2 कॅटेगरी केल्यात. फिजिकल बॅरियर्स आणि सायकॉलॉजिकल बॅरियर्स. तर आपण पहिले फिजिकल बॅरियर्स बघणार आहोत. Barriers that exist in environment are called physical barriers. To communication, they are also known as external or environmental barriers. आता जे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत की ज्याच्यामुळे बॅरियर्स तयार होतात कम्युनिकेशन मध्ये, तर त्याला एक्सटर्नल किंवा फिजिकल बॅरियर्स म्हणतात. आता पहिलं आहे त्याच्यामध्ये नॉईज. नॉईज मध्ये आता आपण फोनवर सुद्धा बोलत असतो, तर बसमध्ये असाल, ट्रेनमध्ये असाल, तर गाड्यांच्या आवाजाने पलीकडचं माणूस काय बोलतोय ते ऐकायला येत नाही. म्हणजे काय आहे, नॉईज हे बॅरियर आहे. ठीक आहे. किंवा कुठेतरी उभे आहात एखाद्या कंपनीच्या बाहेर आणि नेमका त्यांच्या लंच ब्रेकसाठी तिथला त्यांची बेल जी आहे तर ती मोठ्याने वाजलीये. तर तुम्हाला ते सुद्धा ऐकायला येणार नाही. तुमचा तो मधला जो पॅच आहे तुमच्या कम्युनिकेशनचा तर तो मिसिंग असेल. त्याच्यानंतर आहे टाईम. आता टाइम का, तर इट ऍक्ट्स ॲज बॅरियर व्हेन टू कम्युनिकेटर्स कॅन नॉट ऍडजस्ट देअर टाइम ऑफ कम्युनिकेशन. आता 2 पर्सन त्यांच्या कम्युनिकेशनचा टायमिंग जो आहे तर तो ऍडजस्ट करू शकत नसतील. समजा एखादा पर्सन नाईट शिफ्ट करतो आणि एखादा मॉर्निंग शिफ्ट करतो. तर ह्या दोघांना एकमेकांशी बोलायचं असेल, फोनवर असेल, मेसेजवर असेल, पण त्यांचा टाइम मॅच होत नाहीये. ठीक आहे. किंवा 2 वेगवेगळ्या कंट्रीमध्ये राहणारे जी लोकं आहेत, तर त्यांना एकमेकांशी कम्युनिकेट करायचं असेल, तर त्यांना एक स्पेसिफिक टाइम ठरवावा लागेल. कारण आपल्याकडे जेव्हा सकाळ असते तेव्हा यूएसमध्ये रात्र असते. ठीक आहे. मग त्यातला कुठलातरी मधला टायमिंग जो आहे तर तो त्यांना सिलेक्ट करावा लागेल. तर टाईम हे सुद्धा बॅरियर आहे. त्याच्यानंतर डिफेक्ट इन इन्स्ट्रुमेंट्स ऑफ कम्युनिकेशन. आता इन्स्ट्रुमेंट्स ऑफ कम्युनिकेशन मध्ये आपण जे मोडेम किंवा जे मीडियम यूज करतो. समजा मोबाईल फोन असेल, कॉम्प्युटर आहे, ट्रान्समीटर आहेत किंवा इलेक्ट्रिक पॉवर सप्लाय जो आहे, तर तो कट झाल्यामुळे आपले इन्स्ट्रुमेंट्स जे आहेत, तर ते काय होऊ शकतात, फॉल्टी होऊ शकतात किंवा स्टॉप होऊ शकतात. आता कॉम्प्युटर असतील, तर इलेक्ट्रिक सप्लाय गेल्यावर ते बंद होणार आहेत किंवा इंटरनेट कनेक्टिव्हिटी गेल्यानंतर बंद होणार आहेत. फोन बिघडला असेल, फोनचा स्पीकर बिघडला असेल, माईक बिघडला असेल, तर हे काही आहेत डिफेक्ट इन इन्स्ट्रुमेंट्स आहेत. आता नेक्स्ट पॉइंट जो आहे, तर फिजिकल बॅरियर्स इन वर्कप्लेस अरायझेस व्हेन फर्स्ट टाइम mark out territories into the strangers are not allowed. आता वर्कप्लेस मधलचे बॅरियर्स जे आहेत तर ते कधी येतात की कुठलं तरी स्ट्रेंजर तुमच्या ऑफिसमध्ये एंटर करतो आणि म्हणूनच ऑफिसेसच्या बाहेर जे आहेत तर ते सिक्युरिटी गार्ड्स असतात की उगाचच कोणी कामाशिवाय ऑफिसमध्ये एंटर करायला नको आणि सेफ्टी सिक्युरिटीसाठी सुद्धा. तर तेव्हा एक कम्युनिकेशन बॅरियर तयार होतं. त्याच्यानंतर क्लोज ऑफिस डोअर्स, सेपरेट एरियाज ऑफ पीपल ऑफ डिफरंट स्टेटस, की बॉस केबिनमध्ये बसलेला असतो किंवा तुमचं इमिजिएट बॉस जो आहे तर तो दुसऱ्या क्युबिकलमध्ये असतो. ऑफिस बंद असेल
तर तिथे एक बॅरियर असू शकतं. त्याच्यानंतर आहे large working areas of working is in one unit that is physical separate from others. आता लार्ज वर्किंग एरियाज जे आहेत किंवा वर्किंग इन वन युनिट म्हणजे आपण डिपार्टमेंट जे म्हणतो, तर ते फिजिकली सेपरेट केलं जातं. म्हणजे क्युबिकल्स बनवले जातात किंवा वेगवेगळे टेबलवर लोकं कामं करत असतात. मग ते मोठमोठ्याने हाका मारून थोडीच एकमेकांशी कम्युनिकेट करणार आहेत. त्याच्यानंतर इफ द स्टाफ आर लोकेटेड इन डिफरंट बिल्डिंग्स ऑर डिफरंट साइट्स. तुमचा जो स्टाफ आहे तर तो वेगवेगळ्या लोकेशनला वर्क करत असेल, मग त्यासाठी तुम्हाला कॉल करावा लागेल. तुम्हाला इमिजिएटली विचारता येत नाही. म्हणजे जसा एखादा पर्सन शेजारीच बसलाय तर त्याला तुम्ही लगेच कम्युनिकेट करता. त्याच्यानंतर आहे पुअर ऑर आउटडेटेड इक्विपमेंट. मग त्याच्यामध्ये तुमचे लँडलाईन फोन्स जे आहेत ऑफिसमध्ये, इन ऑफिस यूज करायचे किंवा कम्युनिकेशन सिस्टीम असेल काहीतरी किंवा वॉकी टॉकी सारखी सिस्टीम काही ठिकाणी यूज केली जाते सिक्युरिटी सिस्टीममध्ये. त्याच्यानंतर स्टाफ शॉर्टेजेस इन विच फ्रिक्वेंटली केसेस कम्युनिकेशन डिफिकल्टीज फॉर अन ऑर्गनायझेशन. की स्टाफचा शॉर्टेज आहे. म्हणजे 10 लोकांची रिक्वायरमेंट आहे, पण तिथे 7 लोकच काम करतायत. म्हणजे तिघांचं शॉर्ट आहे. तर त्यांना वर्कलोड खूप जास्त असणार आहे. मग त्याच्यात त्यांना कम्युनिकेशन करायला वेळच मिळणार नाहीये एकमेकांशी. त्याच्यानंतर आहे अदर डिस्ट्रॅक्शन लाइक पुअर लाइटिंग ऑर एन्व्हायर्नमेंट व्हिच इज टू हॉट ऑर कोल्ड. तर ह्याच्यामुळे पीपलचं मोराल आहे किंवा कॉन्सन्ट्रेशन जे आहे तर ते डाऊन होतं. की समजा लाइटिंग जर प्रॉपर नसेल, आता फॅक्टरी ऍक्ट किंवा कंपनी लॉ मध्ये तुम्ही बघाल की लाइटिंग सुद्धा प्रॉपर असायला लागतं. जर डिम लाईट असेल तर तुम्हाला मन होईल का तिथे काम करायला? फ्रेश फील होईल का? तर नाही होणार. त्याच्यानंतर खूप जास्त गरम होते. समजा ऑफिस मधला एसी बंद पडलाय, तर मग अशा वेळेला लोकं खूप जास्त डिस्टर्ब होतात किंवा ऑफिस मधला एसी बिघडलाय आणि तो खूप जास्त फास्ट चाललाय. मग त्याच्यामुळे खूप जास्त थंडी वाजते. मग ह्या सुद्धा गोष्टी आहेत, की त्याच्यामुळे लोकं काम करू शकत नाहीत, कॉन्सन्ट्रेट करू शकत नाहीत. सायकॉलॉजिकल बॅरियर्स. सायकॉलॉजिकल बॅरियर्समध्ये डिफरंट परसेप्शन हा पहिला पॉइंट आहे. आता डिफरंट परसेप्शनमध्ये आपण आत्ताचं आपलं एक्झाम्पल घेऊया. इथे स्कूल मास्टर खूप जास्त हायलाइट झालेला दिसत असेल तुम्हाला. डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये आहे. तर तुम्हाला स्कूलमध्ये किंवा आत्ता सुद्धा काही पनिशमेंट केली जाते किंवा तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात, की लेट का आलास? किंवा हा स्टडी कंप्लीट का नाही केलाय? किंवा असाइनमेंट कंप्लीट का नाहीये? एक्सेट्रा, एक्सेट्रा. आणि त्याच्यानंतर तुम्हाला पनिशमेंट दिली जाते किंवा अजून ओरडलं जातं. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, तर त्या तुम्ही स्कूल एज पासून बघताय. तर त्याच्यात तुमचं परसेप्शन काय आहे त्याच्यावर डिपेंड करतं. आता कुठलाही टीचर असेल, स्कूलचा असेल, कॉलेजचा असेल, तर तो त्याच्या स्वार्थासाठी सांगत नाही तुम्हाला. तुम्ही असाइनमेंट कंप्लीट केली नाहीत, तुम्ही अभ्यास केला नाहीत, तर टीचरला काहीच फरक पडत नाही. ठीक आहे. पण तुम्ही अ, तुमचं भविष्य जे आहे, तर ते चांगलं घडण्यासाठी ते तुम्हाला सांगत असतात, की जेणेकरून तुमच्यात काहीतरी कॅलिबर बघितलेलं असतं, की तुम्हाला ह्या विषयाची गोडी लागावी किंवा ह्या विषयामध्ये तुम्ही मागे राहू नये. म्हणून तुम्हाला त्या गोष्टींमध्ये पुश केलं जातं. तर अ, ते घेण्याचं तुमचं परसेप्शन कसं आहे? तर काही जण आर्ग्युमेंट्स करत असतात टीचरशी, की जसं की तुम्ही मलाच का बोलता? किंवा मलाच सारखे ओरडता वगैरे. तर टीचरला काय हौस नसते. ते कशासाठी सांगतात? तर तुमच्या चांगल्यासाठी सांगतात.
तेच जर एखाद्याने पॉझिटिव्हली घेतलं, की ठीक आहे, मी सुधारण्यासाठी किंवा माझ्यात काहीतरी चांगलं गोष्टी व्हाव्यात म्हणून मला त्याच्यासाठी सांगितलं जातंय आणि म्हणून ते पॉझिटिव्ह वेने जेव्हा करतात, तेव्हा ते सक्सेसफुल होतात. ठीक आहे. म्हणजे परसेप्शन हा खूप मोठा क्रायटेरिया आहे, की एखादी गोष्ट तुम्ही कशा पद्धतीने म्हणजे पॉझिटिव्ह साइडने बघताय की निगेटिव्ह साइडने बघताय. आता हे टीचरचं एक एक्झाम्पल दिलं. पण तेच तुम्ही कुठल्याही गोष्टीकडे बघताना म्हणजे तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये असेल किंवा एखादी सिच्युएशन असेल, तर त्याच्यामध्ये सुद्धा परसेप्शन मॅटर करतं. त्याच्यानंतर आहे रेझिस्टन्स टू चेंज. त्या रेझिस्टन्स टू चेंजमध्ये अं, अं, काही लोकं वर्षानुवर्ष काम करत असतात एकाच टेबलवर. म्हणजे आता गव्हर्नमेंट सर्व्हंट जर आपण कन्सिडर केले, तर त्यांना नवीन सिस्टीम आहे, नवीन टेक्नॉलॉजी आहे, तर ती अडॉप्ट करणं अवघड होतं. म्हणजे आता त्यांना जर सांगितलं असेल, की कॉम्प्युटरवर तुम्हाला काम करायचंय, तुम्हाला मेल्स येतील. आता फाइल्स सगळ्या मेल अ, पण कॉम्प्युटरवर करायचंय, टाइपरायटर काढून टाकले. तर त्यांना ती सिस्टीम पटकन अडॉप्ट करता येत नाही. कारण अनेक वर्ष ती त्या जुन्या सिस्टीमवरच काम करत असतात. किंवा अडल्ट पर्सन्स जे आहेत किंवा आपण यंग जनरेशन म्हणूया. तर ते पटकन कोणाचं ऐकत नाहीत. कारण त्यांची सायकॉलॉजी तशी असते, की तुम्हाला काय कळतं? आमची पिढी वेगळी आहे. ठीक आहे. दॅट इज रेझिस्टन्स टू चेंज. नेक्स्ट आहे अनक्लेरिफाईड अझम्पशन्स. अनक्लॅरिफाईड अझम्पशन्समध्ये तुम्ही एखादा प्लॅन सांगताय किंवा एखाद्या अ, गोष्टीसाठी प्लॅनिंग तयार करताय. तर ते प्लॅनिंग तयार करत असताना तुम्ही काहीतरी अझ्युम केलेलं असतं. ते अझम्पशनच तुम्ही क्लिअर केलं नाही. म्हणजे हा करेल, ही करेल, प्रत्येकावर रिस्पॉन्सिबिलिटी दिली आहे किंवा हे या पद्धतीने या दिवशी कंप्लीट होईल. पण ते कसं, काय, केव्हा करायचंय हेच मी अझ्युम केलंय. हे मी क्लिअर केलं नाहीये माझ्या टीम मेंबर्सना. तर त्याच्यामुळे कम्युनिकेशन गॅप तयार होईल. ठीक आहे. की जर मी सांगितलंच नाही, हां, मला उद्यापर्यंत कंप्लीट करून हवा आहे प्रोजेक्ट. पण तो कसा करायचा आहे, त्याच्यात काय-काय पॉइंट्स असायला पाहिजेत, हे मी अझ्युम केलंय, की तुम्ही ग्रॅज्युएशनला आलात तर तुम्हाला माहीत असेल. म्हणून मी तुम्हाला ते इन्फॉर्मच केलं नाही. ठीक आहे. नेक्स्ट आहे ऑलनेस अँड दी क्लोजेस्ट माइंड. ऑलनेस अँड दी क्लोजेस्ट माइंडमध्ये काही लोकांचा ॲटिट्यूड असा असतो, की मला सगळं येतं. ठीक आहे. आणि काही लोकं जे आहेत, तर ते दुसऱ्याचं म्हणणंच ऐकून घेत नाहीत. ते रिफ्यूज करतात. तर अशा लोकांशी आपल्याला कम्युनिकेट करता येत नाही. त्याच्यामध्ये कम्युनिकेशन बॅरियर तयार होतं. म्हणजे बरीच लोकं जी आहेत, की एखादा पर्सन जर गेला असेल, तर मला तुझं काय ऐकून घ्यायचं नाही. तू निघ किंवा तुम्ही निघा. म्हणजे अगदी सेल्स पर्सन जरी दारावर आला असेल, तरी तुम्ही निघा. काय ऐकूनच घेत नाहीत. प्रॉडक्ट कुठलं आहे, सर्व्हिस कुठली आहे ते ऐकूनच घेत नाहीत. ठीक आहे. तर ते सिच्युएशनवर पण डिपेंड असतं किंवा प्रत्येकाच्या ॲटिट्यूडवर डिपेंड आहे. त्याच्यानंतर आहे फिअर. फिअर ही खूप अ, हे खूप मोठं ऑब्स्टॅकल असू शकतं कम्युनिकेशनमध्ये, की समजा एखाद्या एम्प्लॉयीला कंप्लेंट करायची आहे. त्याचा इमिजिएट बॉस जो आहे किंवा सुपरवायझर जो आहे, तर त्याच्यामुळे त्याला त्रास होतोय. तर किंवा अनइथिकल प्रॅक्टिसेस चालल्यात. पण त्या लोकांचं बॉसशी चांगलं आहे. तर अशा वेळेला तो पर्सन बॉसशी कम्युनिकेट करू शकत नाही. दॅट इज बिकॉज ऑफ फिअर. की तो त्याचा जॉब गमावू शकतो किंवा त्याच्यावर कोण ट्रस्ट करणार नाही. किंवा त्याच्याकडे काही प्रूफ आहे किंवा नाहीये.
तर त्याच्यामुळे पण त्याला भीती वाटत असेल. म्हणून कम्युनिकेट केलं जाणार नाही. त्याच्यानंतर आहे मिसअंडरस्टँडिंग्स. मिसअंडरस्टँडिंगमध्ये आता इथे 2 एक्झाम्पल दिली आहेत, की ओपिनियन आणि फॅक्ट. तर त्याच्यामध्ये आपण एक एक्झाम्पल बघूया, की इंडियन्स आर द मोस्ट टॉलरंट पीपल इन द वर्ल्ड. हे ओपिनियन आहे आणि फॅक्ट काय आहे 44% ऑफ इंडियन पॉप्युलेशन इज इलिटरेट. ही फॅक्ट आहे. ठीक आहे. म्हणजे जगात एकतर इंडियन पीपल खूप जास्त टॅलेंटेड आहेत जगभरामध्ये आणि दुसरीकडे फॅक्ट काय आहे की 44% पॉप्युलॅरिटी जी आहे तर ती इलिटरेट आहे अजूनही. तर मिसअंडरस्टँडिंग मध्ये जेव्हा मी सांगतेय की असं समजा किंवा मला असं वाटतं, हे माझं वैयक्तिक मत आहे, ओपिनियन आहे, तर ते स्टेटमेंट म्हणून जर कन्सिडर केलं गेलं तर अशा वेळेला मिसअंडरस्टँडिंग्स होतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे हॅलो और हॉर्न इफेक्ट. याच्यामध्ये हॅलो इफेक्ट और हॉर्न इफेक्ट मध्ये एखादा पर्सन समजा 2 पर्सन आहेत ए आणि बी, हे दोघे एकमेकांचे मित्र आहेत. तर बी पर्सन सी पर्सन बद्दल ए ला जेव्हा सांगतो की हा माणूस असा आहे, तो काय एवढा चांगला नाहीये किंवा त्याच्यापासून लांब राहा. ए पर्सन त्या माणसाला न भेटता किंवा त्या माणसाबद्दल जास्त माहित नसताना सुद्धा बी पर्सनच्या सांगण्यावरून त्याचं मत बनवून घेतो की सी पर्सन हा चांगला माणूस नाहीये. हा काय आहे हॅलो इफेक्ट आहे, की दुसऱ्याचं सांगण्यावरून त्याने त्याचं मत बनवलं. नेक्स्ट आहे इनअटेंटिव्हनेस. इनअटेंटिव्हनेस मध्ये आता स्कूल किंवा कॉलेजचं एक्झाम्पल दिलंय, की जेव्हा तुम्हाला टीचर्स, प्रोफेसर्स शिकवत असतात, तर तेव्हा समोरच्या स्टुडंटचं काय चाललंय हे त्यांना कळत असतं. म्हणजे कोण लक्ष देऊन ऐकतंय, कोणाचं लक्ष लागत नाहीये, कोणाच्या डोक्यात बाहेरचे विचार सुरू आहेत किंवा कोणाची मस्ती सुरू आहे. तर त्याच्यामध्ये 3 कॅटेगरी केल्यात त्यांनी, की एक आहे डिस्ट्रॅक्टेड, की त्याचं लक्षच नाहीये लेक्चरमध्ये. त्याच्या डोक्यात काहीतरी वेगळंच चाललंय किंवा त्याला म्हणजे माझ्या सब्जेक्टचं लेक्चर सुरू असताना दुसऱ्या सब्जेक्टचं काहीतरी लिखाण चालू आहे, म्हणजे डिस्ट्रॅक्टेड. त्याच्यानंतर दुसरी कॅटेगरी आहे प्री ऑक्युपाईड विथ अदर आयडियाज अँड प्रॉब्लेम्स. आता पर्सनल लेव्हलमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील किंवा सब्जेक्ट रिलेटेड म्हणजे सब्जेक्टचे जे काही पॉइंट्स आहेत, त्याला ऑलरेडी त्यातलं काही वाचलं असेल किंवा त्याच्या रिगार्डिंग काही वेगळ्या गोष्टी माहिती असतील, डोक्यात असतील, तर तिथे माइंड प्री ऑक्युपाईड असतं, की समोर जे पर्सन सांगतोय किंवा जे एक्झाम्पल दिली जातायत, तर मी माझ्या एक्झाम्पलशी, मला माहीत असलेल्या गोष्टींशी रिलेट करत जाणं. प्री ऑक्युपाईड. त्याच्यानंतर आहे मेंटली आणि फिजिकली टायर्ड. आता मेंटली आणि फिजिकली टायर्ड आता समजा अ, एखादी क्रिकेटची मॅच झाली आहे तुमची नुकतीच आणि नंतर तुम्हाला लगेच क्लासमध्ये येऊन बसायला सांगितलंय. 2-2, 3-3 तास क्रिकेटची मॅच झाल्यानंतर तुमचं लेक्चर आहे. मग तेव्हा तुम्ही दमलेले असता किंवा अति विचार करून मेंटली टायर्ड झालेले असता, की उद्या एक्झाम आहे, त्याचा पण स्ट्रेस असू शकतो आणि आज लेक्चर आहे. तर ह्याच्यामुळे पण त्या टायर्डनेसमुळे पण अटेन्शन जे आहे तर ते नसतं. नेक्स्ट आहे इमोशन्स. इमोशन्समध्ये आता तुम्ही कुठल्या सिच्युएशन मधून जाताय त्याच्यावर डिपेंड करतं. आता खूप जास्त हॅपी असाल तरी सुद्धा लक्ष लागणार नाही. खूप बॅड फेजमधून जात असाल तरी सुद्धा तुमचं लक्ष लागणार नाही कुठल्याही गोष्टीमध्ये.
तुम्ही नॉर्मल असाल किंवा कुणावर चिडला असाल, तरी डोक्यात सतत तेच विचार सुरू असतील. तर तुमचे इमोशन्स जे आहेत, तर ते तुमच्या थिंकिंग प्रोसेसला ड्राईव्ह करतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे ॲब्स्ट्रॅक्टिंग. Reader gets into the habit of focusing his mind on some topics or details or omitting others. आता ॲब्स्ट्रॅक्टिंग मध्ये स्पीकर जो आहे तर त्याला जे आवडतात टॉपिक्स किंवा जे पॉइंट्स आवडतात त्याच्यावरच स्ट्रेस देऊन किंवा त्याला जेवढं पटलंय तेवढंच सिलेक्ट करून तेवढंच समोरच्या पब्लिक पर्यंत पोहोचवतं, म्हणजे ॲब्स्ट्रॅक्टिंग. म्हणजे तुम्हाला टोटल इन्फॉर्मेशन जे आहे तर ती कधीही मिळणार नाही. माझं ओपिनियन जे आहे तर ते मी फॅक्ट खरं शिकवायला पाहिजे तर शिकवायला गेले तर ते की तुम्हाला सिलेक्ट इन्फॉर्मेशनच तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याच्यानंतर आहे स्लॅन्टिंग. स्लॅन्टिंग मध्ये communicator tends to give a slant or bias to reality, की जी रियालिटी आहे ती आणि जे अझम्पशन्स आहेत किंवा आयडिओलॉजी आहे तर त्याच्यामधला डिफरन्स जो आहे तर तो कधी-कधी स्पीकरला पोहोचवता येत नाही किंवा मांडता येत नाही आणि त्याच्यामुळे माइंड जे आहे तर ते बायस्ड होतं. त्याच्यानंतर आहे पोलरायझेशन. Polarization मध्ये some people have a habit of talking an extreme position or a stand on any issue that is brought before them. आता दोन वेगवेगळे इश्यूज जे आहेत, सॉरी, एका इश्यूवर दोन एक्स्ट्रीम लेवलची ओपिनियन तर त्या पद्धतीने मांडत जाणं. आता अगदीच एक्झाम्पल द्यायचं झालं तर की आपण जनरली ओके, गॉड आहे की नाहीये? ठीक आहे. तर मी गॉड आहे, तर का ह्याचं ह्याच्यावर ओपिनियन देतेय आणि लगेचच दुसरा पॉइंट जो सांगते, की तो कसा नाहीये, काय आहे, त्याचं सायंटिफिक रिझन काय असू शकतं. म्हणजे हे काय झालं पोलरायझेशन, की एकाच विषयावर मी माझी दोन वेगवेगळी एक्स्ट्रीम मतं जी आहेत, तर ती मांडतीये. त्याच्यामुळे समोरचा जो लिस्नर आहे तर किंवा ऑडियन्स आहे, तर त्यांचं माइंड जे आहे तर ते कन्फ्यूज होणार आहेत, की स्पीकरला नक्की काय सांगायचं. ठीक आहे. स्नॅप रिएक्शन हे जम्पिंग इंटू की काही जणांना घाई एक्सप्लेनेशन देत बसत त्यांना कन्क्लूड पोहोचायला घाई पटकन कन्क्लूड करून मोकळं व्हायचं असतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे क्रॉस कल्चरल बॅरियर्स किंवा त्याला सोशो कल्चरल बॅरियर्स सुद्धा म्हणतात. तर क्रॉस कल्चरल किंवा सोशो कल्चरल बॅरियर्स जे आहेत तर त्याच्यामध्ये ते सुद्धा कम्युनिकेशनमध्ये प्रॉब्लेम क्रिएट करू शकतात. जसं की युरोपियन आणि युनायटेड स्टेट्स जे आहेत किंवा एशियन कंट्रीज आहेत, गल्फ कंट्रीज आहेत. तर ह्यांच्यामध्ये काही वर्ड्स आहेत, काही साइन आहेत, काही सिम्बॉल जे आहेत, तर ते वेगवेगळ्या कारणासाठी यूज केले जातात किंवा अगदी सोशो कल्चरल डिफरन्सेस आपण आपल्या आजूबाजूला जरी बघितले, तरी ओके, कलर वाईज अगदी आपल्याकडे ख्रिश्चन जे आहेत तर ते वेडिंगसाठी व्हाईट ड्रेस जो आहे तर तो यूज करतात. ठीक आहे. व्हाईट क्लोथ्स. तेच व्हाईट क्लोथ्स फ्युनरलसाठी आपण
यूज करतो इस्लामिक आणि हिंदू रिलिजनसाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर ख्रिश्चन कम्युनिटीमध्ये फ्युनरलसाठी ब्लॅक कलर यूज केला जातो. तोच ब्लॅक कलर आपण इस्लामिक कम्युनिटीमध्ये जर बघितलं तर बुरखे जे आहेत, तर ते आपण ब्लॅक कलरमध्ये यूज करतो. म्हणजे हे क्रॉस कल्चरल बॅरियर्स आहेत. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक सोसायटीचे, कम्युनिटीचे काही वेगवेगळे नॉर्म्स आहेत आणि त्याच्यानुसार ते वागत असतात. मग हे नॉर्म्स जर तुम्ही नसतील, तर तुम्हाला ते समजून घ्यावे लागतील. नाहीतर तुम्ही चुकीच्या पद्धतीने पर्सीव्ह कराल एखादा मेसेज जो असेल तो. ठीक आहे. The socio-cultural barriers to communication are many that can be differences in religious practices. आता मी जे एक्झाम्पल दिलं. त्याच्यानंतर बेसिक कल्चरल अझम्पशन्स, लँग्वेज अँड ॲडम, बॉडी लँग्वेज, त्याच्यानंतर अझम्पशन्स अबाउट सोशल स्ट्रॅटा, different attitudes toward punctuality, different expectations regarding visit, meal and gift, different forms of address and salutation. आता different expectation regarding visit, meals and gift मध्ये तुम्ही गल्फ कंट्री मध्ये गेला असाल किंवा ऐकून माहित असेल तर युरोपियन कंट्रीज मध्ये सर्रास गिफ्ट म्हणून म्हणजे एखाद्याकडे व्हिजिटला किंवा डिनरला गेलाय तर तिथे तुम्ही लिकर जे आहे तर ती प्रेझेंट करू शकता. गल्फ कंट्रीमध्ये ते गिफ्ट करणं बॅन आहे किंवा ते त्यांच्या इथिक्स मध्ये बसत नाही. त्याच्यानंतर डिफरंट बिझनेस प्रॅक्टिसेस. आता इथे कम्युनिकेशन जे आहे तर अरब इमारस आणि जर्मनी, युनायटेड स्टेट्स, कॅनडा तर ह्यांच्यातल्या डिफरन्सेस जो आहे तर तो इथे दिलाय. तो एकदा बघून घ्या म्हणजे लक्षात येईल. त्याच्यानंतर आता क्रॉस कल्चरल किंवा सोशो कल्चरल बॅरियर्स जे आहेत तर ते अव्हॉइड करण्यासाठी काय काय केलं पाहिजे? तर पहिलं आहे की लर्निंग अबाउट कल्चर. की ज्या कल्चरमध्ये तुम्ही जाणार आहात, तर त्या कल्चरची तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. तर इंडियामध्येच एवढे सगळे कल्चर्स आहेत. इंडियाला एवढी कल्चरल बॅकग्राऊंड आहे. तर प्रत्येक रिलिजनबद्दल, कास्टबद्दल बेसिक इन्फॉर्मेशन तरी आपल्याला माहीत असायला हवी. तर इथे त्यांनी एक्झाम्पल दिलंय, की समजा जर स्पेनमध्ये गेला असाल, तर एखाद्याला ग्रीट करण्यासाठी हँडशेक करत असाल, तर ॲट 5 to 7 स्ट्रोक्स जे आहेत हँडशेकचे, तर ते दिले गेले पाहिजेत. त्याच्या आधीच जर तुम्ही हात मागे घेतलात, तर ते तुम्ही रिजेक्ट केल्याचं साईन आहे. त्याच्यानंतर तेच जर फ्रान्समध्ये गेलात, तर फ्रान्समध्ये सिंगल स्ट्रोक दिला जातो हँडशेकसाठी. त्याच्यानंतर मगाशी जसं म्हटलं, की वन शुड नेव्हर गिव्ह अ गिफ्ट ऑफ लिकर इन अरब कंट्रीज. म्हणजे ह्या काही बेसिक गोष्टी आहेत. तिथल्या कंट्रीचे काही नॉर्म्स आहेत. लोकांच्या व्हॅल्यूज आहेत. त्याच्यानंतर हँडलिंग रिटन कम्युनिकेशन. रिटन कम्युनिकेशनमध्ये एकतर प्रिसाइज लँग्वेज यूज केली गेली पाहिजे, की जी प्रोफेशनल कडून ट्रान्सलेट करून घेतली गेली आहे. इंग्लिशमध्ये प्रेफरेबली आपण यूज करतो बिझनेससाठी. तर शॉर्ट प्रिसाइज वर्डमध्ये ती असायला हवी. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ते कन्स्ट्रक्ट ऑफ सेंटेन्स शुड बी शॉर्ट अँड सिम्पल. देन शॉर्ट पॅराग्राफ शुड बी रिटन. आता रिटन अँड हॅव्हिंग ऑन वन पॉइंट ऑर टॉपिक. पॅराग्राफ जो आहे तर तो 8 ते 10 लाईनच्या पेक्षा जास्त असता कामा नये. पॅराग्राफ पण छोटे-छोटे ठेवायचे. त्याच्यानंतर पॉइंट वाईज बोललं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर आहे हँडलिंग ओरल कम्युनिकेशन.
आता ओरल कम्युनिकेशनमध्ये प्रॉब्लेम कसा येतो, की वन शुड ऑल्वेज कीप अन ओपन माइंड. तर स्टेरिओटायपिंगचा इथे उपयोग नाहीये. तुम्ही कुठल्याही एखाद्या चायनीज पर्सनला भेटत असाल, तर चायनाबद्दलचं तुमचं जे माइंड आहे, तर तो पर्सन समोरचा तसाच आहे किंवा गल्फ कंट्रीमधला आहे. म्हणून तो अ, अ, टेररिझम मधला असेल किंवा काय किंवा पाकिस्तानी आहे किंवा काय, असे तुमचे अझम्पशन्स असता कामा नये. हे स्टेरिओटायपिंग झालं. प्रत्येक इंडिव्हिज्युअल हा वेगवेगळा आहे. तर त्याच्यामुळे अ, तुमचं माइंड जे आहे तर ते ओपन असायला पाहिजे, की समोरचा पर्सन काय म्हणतोय, काय सांगतोय, हे तुम्ही ऐकून घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर आहे, वन शुड बी कॉशियस about having and different values, belief, expectation and mannerism. ही प्रत्येकाचे बिलीफ, व्हॅल्यूज, एक्सपेक्टेशन आहेत, मॅनर्स आहेत, तर ते वेगवेगळे असतात. आता इंडियामध्ये जरी बघायचं झालं, तरी जेवायच्या पद्धती लोकांच्या खूप वेगवेगळ्या आहेत, की काही जण एकाच थाळीमध्ये 5 जण जेवायला बसतात. काही जण इंडिव्हिज्युअल जेवायला बसतात. थोडं साउथ साइडला गेलात तर तिकडे ते भात अगदी अ, पामवर गोळा करून तोंडात टाकत असतात, लाडू खाल्ल्यासारखा. ठीक आहे. तर हे काय आहे, तर ते त्यांचे व्हॅल्यूज, बिलीफ्स आणि मॅनर्स आहेत. त्याच्यावर कमेंट करत बसायचं नाही. त्याच्यानंतर आहे, शुड लिसन केअरफुली अँड पेशंटली. आता एखाद्या अ, एखादा पर्सन जर तुम्हाला काही सांगत असेल, सांगायचा प्रयत्न करत असेल, तर ते व्यवस्थित ऐकून ऐकून घेणं आणि पेशंटली त्या पर्सनचं सगळं ऐकणं इम्पोर्टंट आहे. की अर्धवट ऐकल्यानंतर मिसअंडरस्टँडिंग होऊ शकतात किंवा समोरच्याला काय सांगायचंय ते कळत नाही. तर समोरच्याच्या एक्सप्रेशनवरून, त्याच्या हातवारे आहेत, बॉडी लँग्वेजवरून सुद्धा आपल्याला कळू शकतात. तर समजा आपल्याकडे बरेच टुरिस्ट येतात. तर ते जेव्हा आपल्याकडे समजा एखाद्याकडे हेल्प मागत असतील, त्यांची लँग्वेज आपल्याला येत नसतील, पण त्यांचे इमोशन्स कळतात. ठीक आहे. तर किंवा काहीतरी तरी कॉमन मिळेल, की जेणेकरून हातवारे करून आहेत किंवा काय, ते तुम्हाला सांगत असतील त्यांचा प्रॉब्लेम. तर तिथे तुमचं पेशन्स जो आहे तर तो इम्पोर्टंट आहे. तर अशाच गोष्टी ह्याच्यामध्ये मेन्शन केल्यात सोशो कल्चरलमध्ये. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट पॉइंट, सिमेंटेटिक अँड लँग्वेज बॅरियर्स. आता सिमेंटेटिक आणि लँग्वेज बॅरियर्समध्ये आपल्याकडे ओके. आता जसं मी म्हटलं, की 2 वेगवेगळ्या व्यक्ती किंवा वेगवेगळ्या बॅकग्राऊंडच्या व्यक्ती एकमेकांना भेटल्या असतील आणि यांना एकमेकांची लँग्वेज येत नाही. तर हे लँग्वेज बॅरियर आहे, की समजा एखादा मल्याळममध्ये बोलतोय, तुम्ही मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये बोलताय. त्याला हिंदी येत नाही, तुम्हाला मल्याळम येत नाही. तर अशा वेळेला तुम्ही कम्युनिकेट कसं करणार? तुम्हाला अ, कसं काय अ, अ, अर्थ कळणार आहेत, की समोरचा पर्सन काय सांगतोय. आता त्यातल्या त्यात जर बघायचं झालं तर मराठी माणूस अ, किंवा प्युअर मराठी बोलणारा पर्सन जो आहे, तर तो डायरेक्टली त्याला म्हणजे हिंदी येत असतं बऱ्यापैकी सगळ्यांना. पण सगळेच म्हणजे प्युअर हिंदी लगेच बोलता येईल असं नाहीये. तर हिंदी, मराठीमध्ये सुद्धा आपण आता काही 1-2 एक्झाम्पल सांगते, की मराठी माणूस बोलताना मराठी वर्ड्स यूज करतो हिंदीमध्ये सुद्धा. आता खडा, घास किंवा सडक सारखे शब्द आहेत. आता खडा म्हणजे हिंदीमध्ये अर्थ होतो उभा राहणे. ठीक आहे. तोच मराठीमध्ये त्याचा अर्थ आहे, की छोटासा स्टोन म्हणजे त्याला आपण खडा असं म्हणतो. त्याच्यानंतर घास. घास म्हणजे गवत हिंदीमध्ये अर्थ बघायला गेलात तर. तोच मराठीमध्ये अर्थ घेतला आपण घासचा,
तर बाईट किंवा आपण जेवताना जो घेतो तो घास. ठीक आहे. त्याच्यानंतर सडक. सडक म्हणजे हिंदीमध्ये अर्थ होतो रस्ता. मराठीमध्ये आपण घ्यायला गेलो अर्थ तर सडक म्हणजे बदड किंवा एखाद्याला मार. तर म्हणजे 2 लँग्वेजमध्ये एकाच शब्दाचे वेगवेगळे अर्थ असू शकतात. त्याच्यानंतर आहे ऑर्गनायझेशनल बॅरियर्स. स्टेटस अँड पोझिशन. तर हे सुद्धा एक बॅरियर आहे, की एखादा एम्प्लॉयी जो आहे, तर तो डायरेक्टली सुपर बॉसशी बोलायला जाईल का? किंवा एखाद्या बॉसला जरी त्याच्या अंडर काम करणाऱ्या कुठल्या टीम मेंबरशी बोलायचं असेल, तरी सुद्धा त्याला बोलता येणार नाही. कारण त्याचं स्टेटस आणि पोझिशन जे आहे, तर ते बॅरियर आहे, की त्याला लगेचच त्याचे एम्प्लॉईज जे आहेत, तर ते एक्सेप्ट करणार नाहीयेत. कारण शेवटी तो त्यांचा बॉस असणार आहे. त्याच्यामुळे फ्रेंडली कन्व्हर्सेशन कधी होईल असं नाही. त्याच्यानंतर आहे बायपास इन्स्ट्रक्शन्स. बायपास इन्स्ट्रक्शन्समध्ये समजा बॉसनी मॅनेजरला इन्स्ट्रक्शन दिलेत. मॅनेजरनी एक्झिक्युटिव्ह मॅनेजरला, एक्झिक्युटिव्ह मॅनेजरनी सुपेरियरला, सुपेरियरने एम्प्लॉईजना असे बायपास इन्स्ट्रक्शन्स आले असतील, तर त्याच्यामध्ये सगळेच इन्स्ट्रक्शन जे आहेत, तर ते फॉलो केले जातील का? किंवा पास होतील का? तर नाही होणार. जसं आपण कम्युनिकेशनचा गेम बघितला होता पहिल्या दुसऱ्या लेक्चरला, की त्याच्यामध्ये जो मेसेज पास केलाय, तर शेवटच्यापर्यंत तो मेसेज जसाच्या तसा पोहोचत नाही. तसंच बायपास इन्स्ट्रक्शन्स जे आहेत, तर ते फुल्ली पोहोचणार नाहीत आणि फॉलो पण केले जाणार नाहीयेत. त्याच्यानंतर आहे रॉन्ग चॉईस ऑफ मीडियम. रॉन्ग चॉईस ऑफ मीडियममध्ये जर एखादी मीटिंग कंडक्ट करायची असेल टीम मेंबर्सची, तर आता कोरोना आहे, ठीक आहे. तर त्याच्यामुळे वर्क फ्रॉम होम सुरू आहे. ऑफिसेस बंद आहेत सगळी. तर मीडियम जे आहे, तर मी टेलिकॉन्फरन्सिंग सिलेक्ट केलं किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सिलेक्ट केलं. मी काय मीडियम सिलेक्ट करते ह्याच्यावर डिपेंड करतं. आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी नेटवर्क खूप जास्त स्ट्राँग लागेल, इंटरनेट. ठीक आहे. तेच टेलिकॉन्फरन्सिंगसाठी फक्त रेंजचाच प्रॉब्लेम येईल. तर मग तुम्ही मीडियम कुठलं सिलेक्ट करताय त्याच्यावर तुमचे टीम मेंबर्स कनेक्ट कसे होणार आहेत, त्यांच्यापर्यंत सगळं व्यवस्थित पोहोचणार आहे का? तर हे डिपेंड करतं. नेक्स्ट आहे फॉल्टी ट्रान्समिशन अँड पुअर रिटेन्शन. फॉल्टी ट्रान्समिशनमध्ये कम्युनिकेशन हायरार्की जी आहे, तर ती फॉल्टी असू शकते, की तुमचे डाउनवोल्ट किंवा अपवोल्ट कम्युनिकेशन सिस्टममध्ये फॉल्ट असू शकतो, की प्रॉपर कम्युनिकेशन जे आहे तर ते होत नसेल किंवा जो मीडियम तुम्ही सिलेक्ट करताय अपवर्ड कम्युनिकेशनसाठी, तर ते प्रॉपर आहे की नाही ह्याच्याबद्दल प्रॉब्लेम असेल. त्याच्यानंतर आहे ओव्हरकमिंग कम्युनिकेशन बॅरियर्स. Some need careful listening. Then another one is other need discreet speech and not discreet speech, and yet some others required watchfulness. Then organizational barriers needs streamlining and control. Then cross cultural barriers need understanding through observation. आता कम्युनिकेशन बॅरियर ओव्हरकम कसं करायचे, की एकतर व्यवस्थित ऐकायचं, केअरफुल लिसनिंग. त्याच्यानंतर डिस्क्रीट स्पीचेस. त्याच्यानंतर म्हणजे एकतर पॉइंट वाईज बोलणं आणि ते पॉइंट नोट डाउन करून घेणं मुळात. म्हणून मीटिंगमध्ये नोटपॅड्स दिलेले असतात. त्याच्यानंतर क्रॉस कल्चरल बॅरियर्स जे आहेत, तर कल्चरल डिफरन्सेस जे आहेत, तर ते अंडरस्टँड केले पाहिजेत, की त्याचे बेसिक डिफरन्सेस आपण कन्सिडर केले पाहिजेत.
त्याच्यानंतर आहे ट्रान्सपरन्सी इन कम्युनिकेशन. ट्रान्सपरन्सी इन कम्युनिकेशनमध्ये की समजा टीम मेंबरची मीटिंग आहे, तर त्याच्यात प्रत्येक टीम मेंबर असायला पाहिजे. त्यांच्याशी प्रॉपर प्लॅन जो आहे, जो एक्झिक्यूट करायचा, तर त्याचं प्लॅनिंग जे आहे, तर ते व्यवस्थित त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. ठीक आहे. कुठल्यातरी टीम मेंबरला त्याच्यातून वगळायचं, निग्लेक्ट करायचं, ह्या गोष्टी करून तुमचा प्लॅन कधीही प्रॉपरली एक्झिक्यूट होणार नाही. किंवा त्याला त्याच्या कामापुरतं फक्त सांगितलं, की "हां, तुला एवढं बजेटिंग करायचंय, तुला ह्याचं मार्केटिंग करायचंय." असं करून जर प्रोजेक्ट कंप्लीट करणार असाल, तर तो कधीही 100% सक्सेसफुल होणार नाही. त्याच्यामुळे कम्युनिकेशनमध्ये ट्रान्सपरन्सी असायला पाहिजे. त्याच्यानंतर आहे मेकिंग राइट इथिकल चॉईसेस. त्या राइट इथिकल चॉईसेसमध्ये कम्युनिकेशनमध्ये आपल्याला एकतर प्रायव्हसी आणि सिक्युरसी जे आहे, तर ते मेंटेन करावं लागतं. तर ह्या सगळ्या इथिकल गोष्टी आहेत, की म्हणजे ओरल कम्युनिकेशन असेल, रिटन कम्युनिकेशन असेल, तर ह्या गोष्टी तुम्ही मॅनेज केल्या पाहिजेत. त्याच्यानंतर ॲडजस्टमेंट ॲटिट्यूड असायला हवा. त्याच्यानंतर कंपनीच्या पॉलिसीज ज्या आहेत, तर त्या फॉलो केल्या गेल्या पाहिजेत. त्याच्यानंतर आहे इम्प्रूव्हमेंट ऑफ कम्युनिकेशन स्किल्स. त्याच्यामध्ये आपण हा लास्ट पॉइंट आहे आता आपला, की त्याच्यामध्ये आपण बरेचसे आता कम्युनिकेशन बॅरियर्स बघितले. तर तुम्हाला लक्षात येत असेल, की अनेकदा तुम्ही या कम्युनिकेशन बॅरियरमधून जात असता, की कधी फोनवर बोलताना ऐकायला येत नसेल किंवा अ, कधी रिटन कम्युनिकेशनमध्ये एखादा वर्ड तुम्हाला माहीत नसेल किंवा फॉर्मॅट व्यवस्थित नाहीये. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, तर त्या प्रॉब्लेम क्रिएट करतात, की तुमचं म्हणणं जे आहे, तर ते समोरच्यापर्यंत पोहोचत नाही किंवा समोरच्याचं म्हणणं तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. तर हे इम्प्रूव्ह करण्यासाठी सगळ्यात बेस्ट प्रॅक्टिसेस आता आपण सगळ्या ह्याच्यात बघितल्या, की हाऊ टू ओव्हरकम कम्युनिकेशन बॅरियर्स. तर सगळ्यात बेस्ट किंवा मेन प्रॅक्टिसेस ज्या आहेत, तर त्या पहिले आहे, की लिसनिंग स्किल्स जे आहेत, तर ते इम्प्रूव्ह करणं. त्याच्यानंतर क्रॉस कल्चरल किंवा कल्चरल डिफरन्सेस जे आहेत, तर ते लर्न करणं, ते ॲक्सेप्ट करणं. त्याच्यानंतर पर्सनल किंवा इंडिव्हिज्युअल व्हॅल्यूज, इथिक्स, सिस्टीम आहे, बिलीफ्स आहेत, तर त्यासुद्धा ॲक्सेप्ट करणं, की प्रत्येकाची पर्सनल स्पेस असते. तर त्याचा रिस्पेक्ट करायला हवा. त्याच्यानंतर काही गोष्टी आपण डिस्कस केल्या, की प्रेझेंटेशन कसं द्यावं किंवा काय, तर ते इफेक्टिव्ह कम्युनिकेशनमध्ये येतं. तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण बऱ्यापैकी फॉलो केल्या, तर आपल्याला कम्युनिकेशन बॅरियर्स जे आहेत, तर ते कमी फेस करावे लागतील. ठीक आहे. थँक यू.